आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। आपल्या देशासाठी अनेक राज्यात विविध जिल्ह्यात कमी शुल्कामध्ये देशसेवेसाठी होमगार्ड सदैव तयार असल्याने परभणी जिल्ह्याचा नावलौकिक करणारे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे यांचा परभणी पोलीस मुख्यालय ग्राउंडवर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेना अल्पसंख्याकांचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांच्या हस्ते सत्कार प्रसंगी गौरव उद्गार व्यक्त केले। यावेळी जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे यांनी होमगार्ड ही सेवासाठी तत्पर असून अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असून सलीम इनामदार हे नेहमी पोलीस प्रशासनास सहकार्य करीत असून त्यांचे समाजात फार मोठे कार्य असून आज रोजी माझी दखल घेऊन सत्कार करत आहात हे फार मोठे कार्य असल्याचे सांगितले। या प्रसंगी पुढे बोलताना शिवसेना अल्पसंख्याकांचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी होमगार्ड व पोलीस प्रशासनाबद्दल गौरव उद्गार काढले। या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी ए.बी. पवार, वरिष्ठ प्लाटून कमांडर प्रल्हाद ढाले, प्लाटून कमांडर आनंद सामाले, महिला प्लाटून कमांडर दगडूबाई वाळके, वंदना डिब्बे, छाया गवारे, बालाजी तनपुरे, गंगाधर करगे, माणिक ढाले, गणेश खुने, रामदास सुतारे, विश्वंभर पाचपोर, लक्ष्मण रसाळ, रणजित सिंग बावरी, आर.एम. कचवे, तुकाराम बोराडे, शेख मुसा सय्यद, मुनीर तर सामाजिक कार्यकर्ते शेख समीर, शेख सगीर यांची यावेळी उपस्थिती होती। जवादे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। आमदार शिवसेना अल्पसंख्याक पक्षाचे शहराध्यक्ष तथा लोकश्री न्यूजचा संपादक आणि लोकश्री मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, आज रोजी 31 डिसेंबर तसेच डिसेंबर महिन्यामध्ये आपला एक वर्धापन दिवस सुद्धा असतो 6 डिसेंबर। सुदैवाने आणि एक चांगली गोष्ट, आमचे स्नेही जीवलग मित्र परमेश्वरजी आदरणीय परमेश्वरजी जवादे साहेब यांना भारताचे राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज रोजी आपण सत्कार करत आहोत। सत्कार करण्यामागे विषय असा आहे की कुठंतरी आपल्या माणसांनी जे चांगलं कार्य केले, जे काही केले त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्या कारकिर्दीमध्ये त्यांना कुठंतरी सन्मान एक आपलासा वाटावा आणि आपल्या जिल्ह्याची त्यांनी शान वाढविली। राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं बी काहीतरी देणं आहे सामाजिक ह्या जाणीवेतून, तर तसं आपण त्यांचा आज रोजी सकाळी आपल्या या ग्राउंड पोलीस मुख्यालयाचे ग्राउंड येथे सत्कार होत आहे। एक आनंदाची बाब आहे। पुढील काही गोष्टी आमचे आदरणीय जवादे साहेब सांगतात। तर आपला 6 डिसेंबर होमगार्ड वर्धापन दिन आणि आज शोरे म्हणजे भीमा कोरेगाव बंदोबस्त वाटप। तर आता हे मित्र आहेत, मी बऱ्याच दिवसापासून जवळजवळ होमगार्डमध्ये असल्यापासून माझी ओळख आहे। ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये PI नवीन असो, ज्याला काही प्रोत्साहन गुणवंत विद्यार्थ्याचं असो सत्कार, जे काही ज्या आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव लौकिक केलं, पूर्ण आता मागे छत्रपती पुरस्कार मिळाला, मला राष्ट्रपती पुरस्कार होते ना, बरेच वेळेस माझ्यासाठी फोन केला, मला टाईम द्या, आपला बंदोबस्त चालू होता, त्याच्यामुळं असं लांबत तरी मी आज म्हणलो होतं थांबा आपल्या ऑफिसला घ्यान कार्यक्रम, पण ते योगायोग ते सकाळीच मला 7ला फोन केला। म्हणजे ज्या माणसाची बघा धडपड किती ते ना की आपल्या जिल्ह्याचं एक भारतामध्ये नाव लौकिक केलं। आता बघा ऑनलाईनला सुद्धा तुम्हाला पाहता येते, ऑनलाईनला सुद्धा की भारतामध्ये नाव केलं, त्याला एवढा अभिमान वाटला माझा। आणि